वेळेचे मागे ठेवूया. Thank you, Holy Spirit. तू बने सर्व मिळून योहानाचे शिष्य योहानाला म्हणाले, गुरुजी येशूचे शिष्य तर वाढत चालले आहे. आणि योहान म्हणाला, त्याची बढती हो आणि माझी घटती हो. ख्रिस्त वाढो आणि मी कमी हो. कारण योहानाला माहिती होतं येशू कोण आहे. तो स्वर्गाचा तेज आहे. येशू स्वर्गाचा नूर आहे. स्वर्गात प्रकाशच येशूमुळे आहे. आणि तोच येशू तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचं स्थान सोडून या पृथ्वीवर आला. कारण आदामाला दिलेल्या श्रापामुळे ही पृथ्वी, ही भूमी श्रापित झाली होती. पण जेव्हा येशू या भूमीवर आला, ही भूमी श्रापमुक्त झाली. आज तुम्ही आणि मी श्रापमुक्त आहोत. प्रियानो, ही वेळ आहे. परमेश्वराला म्हणा, जे माझ्यात असं आहे, जे तुझ्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे, आज मी तुला विनंती करतो, ते घटव आणि तू वाढ. तेरे नाम के जिए हम, तेरे नाम के जिए हम, तेरे नाम के लिए, तेरे किती महान देवाची सेवा करतो, किती चांगल्या देवाची सेवा करतो, किती चांगल्या देवाजवळ आपण आलेलो आहोत. आमेन, आमेन. काय तुम्ही खुश आहात?
इतकेच? हालेलुया. गॉड ब्लेस. एक घर आपल्या किती जवळ असतं. आपलं घर आपल्यासाठी काय असतं? कम्फर्ट प्लेस असतो. की मी माझ्या घराला कसं सजवू, किती सुंदर बनवू, कशा रीतीने सजवू, है ना? हो की नाही? तसंच आपण सुद्धा प्रभू येशूचं घर आहोत. आहो की नाही? येशूची पण इच्छा आहे की त्या घराला मी अजून किती सुंदर सजवू. आमेन. हो की नाही? आपण काढूया मत्तेची सुसमाचार त्याचा 21 अध्याय 12 वचन. आणि ज्यांचं वाचन आत्मा स्ट्रॉंग असेल त्यांनी माईक घेऊन वचन वाचा. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या. कोणतं बायबल? ओके, रेग्युलर सगळ्यांचं सेम आहे. नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रय विक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका पालत्या केल्या. तो त्यांना म्हणाला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ती लुटारीची गुहा करत आहात. माझ्या घराला प्रार्थनाचे मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही त्याला काय करत आहात? लुटारूची गुहा करत आहात. आमेन. आमेन. पुढे वाचूया. एक जण कोणतरी वाचा, म्हणजे ते पूर्व इकडे तिकडे फिरणार नाही. मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागवले व त्याला म्हणाले, ही काय म्हणतात, हे तू ऐकतोस काय? बस बस. नंतर येशू मंदिरात गेला आणि मंदिरात जे विकणारे व विकत घेणारे होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. का घातले? कारण येशू म्हटला, माझे घर हे प्रार्थनाचे घर म्हटले जाईल. ठीक आहे. आता हे वाक्य तुमच्या बायबल मध्ये अंडरलाईन करून ठेवा की माझे घर हे प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. आमेन. आमेन. पुन्हा आपण काढूया योहान 2:13-17. योहान 2. कसं तुम्ही पुढे इथेच शेवटपर्यंत आला ना? बस. मग यहुदाचा वल्हांडण सण जवळ आला व येशू व यरूशलेमेस गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंगे पालथे केले.
ही येथून काढून घ्या. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका, तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील, असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. आमेन. तुझ्या मंदिराचा आवेश मला ग्रासून टाकेल असा शास्त्रलेख त्यांच्या शिष्यांना आठवला. एक तर लिहिलेलं आहे की माझं घर, काय लिहिलंय? माझे घर प्रार्थनेचे घर असेल, प्रार्थनेचे मंदिर राहील. आणि एक, तुझ्या मंदिराचा आवेश मला ग्रासून टाकेल. म्हणजे काय? अंतःकरणात लागलेली एक आग. येशूच्या अंतःकरणात कोणती आग होती? की देवाच्या मंदिरामध्ये, माझ्या पित्याच्या मंदिरामध्ये फक्त प्रार्थना व्हावी. आमेन. आमेन. पुढे जाऊया. पहिलं करीत 3:16. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हालेलुया. हालेलुया. सिक्वेन्स कळाला? कसा कळाला? येशू ख्रिस्त जेव्हा मंदिरामध्ये गेले तेव्हा मंदिरामध्ये विक्री चालू होती. कबुतराची विक्री, मेंढरांची विक्री. कोण काय करते, कोण काय करते. सेवा काही बिझनेस नाहीये. देवाचं घर बिझनेस नाहीये. तर देवाचं घर, देवाची सेवा ही आत्मिक आहे. ती आत्म्याने चालवली गेली पाहिजे. कळतंय तुम्हाला? तुमचं शरीर आता ते मंदिर सोडा. परमेश्वरासाठी आपण कोणतं मंदिर बांधू शकतो? बांधू शकतो? कोणतं मंदिर बांधू शकतो? हे मंदिर तर आपण थोडंसं बांधलं, पण दरवर्षी परमेश्वर हजारो लोक त्याच्या लोकांमध्ये वाढवणार. वाढून किती मंदिर बांधणार आपण? पण एक मंदिराचा विसर पडतो, तो आपल्या स्वतःचा. आपल्याला वाटतं परमेश्वर या मंदिराला पाहून खुश होतो. किती छान डेकोर केलं ना, पताके लावले, काय काय लावलंय. ह्याने आपल्याला प्रसन्नता मिळते. देव आपलं अंतःकरण पाहतो. हे लक्षात ठेवा. हालेलुया. इथं लिहिलेलं आहे येशूला राग आला. का राग आला येशूला? का राग आला? की प्रार्थना, घरामध्ये प्रार्थना नाही तर दुसरे काम चालू आहेत. आमेन. प्रार्थना करो निरंतर, देवाचं हृदय आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे. की देव येशू जेव्हा मंदिरात गेला, त्याला मंदिराची स्थिती पाहून राग आला. आज तुमच्या हृदयाची स्थिती पाहून येशूला राग येत आहे का? आज तुमच्या मंदिराची स्थिती पाहून का येशू खुश होत आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. हालेलुया. कधी कधी आपण आपल्या घराची इतकी स्वच्छता करतो, पण हृदय मात्र तसंच ठेवतो. आपलं घर स्वच्छ करण्याचा बेत करतो, पण विचार मात्र तसेच ठेवतो. मी नाही म्हणत की घर नका स्वच्छ करू, ठेवलंच पाहिजे. मी तर नेहमी म्हणते घर स्वच्छ ठेवा. जे लोक पवित्र आत्म्यानुसार चालतात त्यांची घरं तुम्हाला स्वच्छ दिसतील. ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही ते कुठे पण, कसे पण, काय पण राहतील. आमेन. नाही? हालेलुया. येशूला राग आला. तुम्हाला माहितीये आपण त्याची लेकरं आहोत. आणि आपल्याला देवाचं हृदय समजलंच पाहिजे. काय फक्त येशूनेच ठरवून ठेवले का मी माझ्या लोकांना समजून घेईल, मी माझ्या लोकांवर प्रेम करेल? आपलं पण तेवढंच काम आहे. आपल्या देवाला
आपलं फक्त एवढंच काम आहे की आता येशू माझ्यासाठी काय विचार करत आहे. आमेन आमेन. येशूला राग आला. एक तर त्याला याचा राग आला की मंदिरामध्ये प्रार्थना व्हायच्या ऐवजी विक्री चालू आहे, आणि नंतर एक की त्याचं हृदय आवेशाने भरून गेलं होतं. पुन्हा वाचूया तो योहान 2 की तुझ्या घराच्या आवेशाने मला ग्रासले. म्हणजे त्याच्या हृदयात एक आग होती की माझ्या देवाच्या मंदिरात आत्म्याने खरेपणाने प्रार्थना झाली पाहिजे. आमेन आमेन. ह्या ठिकाणी 2 मंदिर येतात. एक तुमचं हृदय आणि एक हे मंदिर. एक तुमचं शरीर. पौलुस म्हणतो तुम्हाला माहिती नाही का तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्याची नासाडी करू नका. हे तर परमेश्वराला राग येईल, आणि मग जेव्हा तो उद्ध्वस्त करील ना तुमचे सगळे कबूतर उडून जातील. हालेलुया. किती जणांना असं वाटतं की येशूला आता तो राग आला पाहिजे. किती चांगलं राहील आपल्यासाठी. आपल्या हृदयातले सगळे कबूतर विक्री चालू आहे तर सगळे उडून जातील येशूच्या नावाने. तो त्याचा राग कसा होता? पवित्र राग होता. आता तुम्ही पवित्र राग म्हणून कोणावर पण रागू नका. आपल्याला सवय असते ह्याचा टॅग त्याला लावायचा. येशूला नाही का आला मग राग, त्याचा राग पवित्र उठा का? पण आपण येशू आहेत का? किती पटकन नाही म्हटले. तुम्हाला सांगते, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, जो कोणी त्याच्या वचनात चालतो, तो दुसरा येशूच आहे. आमेन आमेन. पुढे जाऊया. 1 कोरिंथी 3:16. परंतु त्याचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले. तुम्ही देवाचे जाणून बुजून काढलं की काय? तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? किती आनंदाची गोष्ट आहे की देवाचा आत्मा आपल्यात वास करतो. हालेलुया. किती आनंदाची गोष्ट आहे की प्रभू तुमच्यामध्ये राहू इच्छितो आणि काही मध्ये राहतो सुद्धा. हालेलुया. तुम्ही माझ्यामध्ये व माझी गोष्ट तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही फळ घेऊन याल. जसा मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे तसा मी तुमच्यामध्ये देखील राहील. हालेलुया हालेलुया. आपलं शरीर, आपलं हृदय हे देवाच्या वस्तीचं स्थान आहे. पण जोपर्यंत आपल्या हृदयातले, आपल्या मंदिरातले, आपल्या घरातले विक्रीचे स्थान जात नाही, तोवर देवाची उपस्थिती येणार नाही. काय झालं? येशू आले, त्यांनी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, सगळ्यांना पळवून लावलं, विक्री करताना पळवून लावलं, आणि त्यानंतर लंगडे आले, आजारी आले, प्रार्थना सुरू झाली, ते बरे झाले. लिहिलं ना? वाचलं ना आपण? तर जसंही आपल्या जीवनातल्या या घाण गोष्टी निघून जातील, हवे ते कार्य आपल्याला पण दिसतील. आमेन. ते आपलं हृदय आणि शरीर हे देवाचं घर आहे. आमेन. आपण जाऊया एका व्यक्तीकडे ज्याने देवासाठी घर बांधलं. कोण होता तो? शमूएल शर्मोन. हालेलुया. पहिले राजे 1 अध्याय. शौलाच्या मृत्यूनंतर एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बी काय असते
व वयातीत झाला होता. वाचा जरा. दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता. ते त्याचवर पांघरुणे घालीत तरी त्याला ऊब येत नसे. तेव्हा त्याचे सेवक त्यास म्हणाले, आमच्या स्वामी राजांसाठी एखादी तरुण कुमारी पहावी. तिने तैनातीस राहून आपल्या स्वामी महाराजांची शुश्रूषा करावी आणि त्यास ऊब यावी म्हणून त्यांच्या उराशी निघावे. मग त्यांनी सर्व इस्रायल देशात आपण इथे पुढे बघतो की दावीद राजा मरण पावला. म्हणजे दावीदाला आता कशानेच खुशी मिळत नाहीये. तो पूर्णपणे वृद्ध झालेला आहे. आणि त्याच्यानंतर दावीद राजानंतर त्याचा मुलगा कोण? शल्मोन राजा झाला. आमेन. सर्वांना माहिती आहे. हालेलुया. शल्मोन जेव्हा राजा झाला तेव्हा कोणी न मागितलेली गोष्ट शल्मोनाने मागितली. कारण देवाने खुद्द त्याला विचारलं की नाही. आपण पहिले राजे 3 अध्याय 5 ते 12 वाचू. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. आमेन. परमेश्वराने शल्मोनाला म्हटले, शल्मोना तुला हवा तो वर माग, मी तुला देईन. हालेलुया. आणि खरोखर आपल्याला शल्मोन इथं सुज्ञ पुरुष दिसतोय का? कारण त्याने काय मागितलं? बुद्धी, ज्ञान, समज. आमेन. किती लोक बुद्धी, ज्ञान, समज देवाकडे रोज मागतात? मागितलीच पाहिजे. आमेन. हालेलुया. कारण आपल्याला दैवी बुद्धी आणि ज्ञान लागेलच या चतुरीच्या दुनियामध्ये. आमेन. आणि त्यानंतर शल्मोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याचवर तुझी मोठी दया असेल. तो तुझ्या समोर तुझशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तुझ जवळ त्याच्या पितार्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसावयास त्याला तू पुत्र दिला. वस्तुस्थिती अशीच आहे. ऐका, शल्मोनाने संपत्ती मागितली नाही. शल्मोनाने दीर्घायुष्य मागितले नाही. शल्मोनाने शहाणपण मागितलं. आणि त्या शहाणपणाची पहिली परीक्षा झाली ती म्हणजे त्या 2 स्त्रिया, त्या दोन्ही स्त्रिया. आमेन. आणि शल्मोनाने खरोखर चातुर्याने तिथे काम केलं. आमेन. काय केलं शल्मोनाने? कोणीतरी एक जण उठून उभं राहून मला सांगेल त्या 2 स्त्रियांचा कसा न्याय केला? येस. हा. आणि तलवार घ्या, या मुलाचे 2 भाग करा, एक त्याला द्या आणि एक त्याला द्या. आणि मग तिचा मुलगा होता ती म्हणजे नको नको, राजा मला नको, ते जिवंत मुलगा त्याला दे. आणि आता राजाने द्यायचा. आमेन. दोन्ही स्त्रियांना बाळ झालं. एक इतकी झोपेत होती की मारूनच टाकलं तिचं बाळ. म्हणून झोपेवर नियंत्रण ठेवायला शिका. आमेन. हालेलुया. आपल्याला नाही माहिती तुम्ही जर जास्त झोपाळलेले राहिले तुमचा आशीर्वाद कोण कधी येऊन घेऊन जाईल. त्या स्त्रीचा आशीर्वाद. अरे अशी कोणती आई आहे जी इतकी गाढ झोप येते की आपल्या बाळालाच मारून टाकलं? हा. पाहायला गेलं तर नवीन नवीन बाळ, नवीन आई प्रत्येक 10 मिनिटं उठून आपल्या बाळाला बघते की नाही? पण हिची झोप बघा. तसंच काही लोकांमध्ये आत्मिक झोप असतात बरं का. शैतान आशीर्वाद घेऊनही जातो आणि हे झोपलेलेच राहतात. मग दुसऱ्यांचे आशीर्वाद पाहून त्यांना कुरकुर करायचा आत्मा त्यांच्यामध्ये घुसतो. हो की नाही? आणि तोच न्याय देवा पुढे शल्मोना पुढे आला. त्या दोन्ही आल्या आणि त्या काय बोलल्या? हे बाळ माझं. एक म्हणती हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं. आमेन. आणि तेव्हा शल्मोनाची बुद्धीची वाहवा झाली कारण त्यांनी योग्य न्याय केला. आमेन. बघा किती बुद्धी. एवढंच नाही तर शल्मोनाने एक मोठं भवन देवासाठी बांधलं.
पहिलं राजे 6वा अध्याय. मंदिराची म्हणजे इतकं सुवर्ण मंदिर जे कोणीच बांधलं नव्हतं. वाचूया पहिल्यापासून. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यापासून 480व्या वर्षी इस्रायलावरील शल्मोनाच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी, दुसऱ्या म्हणजे जीव नावाच्या महिन्यात शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्याची सुरुवात केली. हालेलुया. किती बुद्धी. आता बघा, परमेश्वराचं मंदिर बांधायला बुद्धी लागते, सेवा करायला बुद्धी लागते. आपली नाही बरं का, देवाची. आमेन. आपली बुद्धी काही कामाची नाही. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं भयच ज्ञानाचा प्रारंभ आहे. म्हणून आपलं जीवन जगत असताना दैवी बुद्धी मागायची. हालेलुया. मंदिर बांधण्याची बुद्धी देवानेच त्याला दिली. किती सुंदर सुरुवात केली. आमेन. त्याने बुद्धी मागितली. पण तुम्हाला सांगते, शल्मोनाला देवाने इतकं ऐश्वर्य दिलं, इतकी समृद्धी दिली त्या राजाला. आमेन. खूप शांती दिली आणि त्याने देवाचं मंदिर बांधलं. शल्मोन खूपच हुशार होता. शल्मोनाच्या अंगणामध्ये राज्यातल्या प्रांतातला प्रत्येक प्राणी आणि पक्षी त्याने आणून ठेवला होता की त्याला कुठे जायची गरज नाही पडली पाहिजे. आमेन. कळतंय तुम्हाला? महाराष्ट्रातनं त्याचे मसाले आणि सोनं जायचं. मसाले महाराष्ट्रातनं शल्मोनाचे. बघा, भारताचं नाव आहे याच्यामध्ये, बायबलमध्ये. आमेन. हालेलुया. प्रत्येक ठिकाणून त्याचे आशीर्वाद यायचे. इतकी बुद्धी होती. शिवाची राणी त्याला पाहायला आली. तिने बघितलं त्याचा जो सिस्टम, राज्याचा सिस्टम जो त्याने ठेवला होता. खरोखर ज्या लोकांमध्ये देवाची बुद्धी असते ना, त्यांचा सिस्टम खूप छान राहतो. देवाचा आत्मा गडबड गोंधळीचा आत्मा आहे का? नाही. देवाचा आत्मा शिस्तीचा आत्मा आहे. म्हणून कलिसियाची, घराची, परिवाराची, आई वडिलांची शिस्त पाळणं गरजेचं आहे. आमेन. तो पाळणारा कोण आहे? बुद्धिमान आहे. हालेलुया. आणि शल्मोनाची शिस्त पाहून शिवाची राणी चकित झाली. कारण ज्या पद्धतीने त्याने शिष्यांना तयार केलं होतं, त्याच्या चेल्यांना, योद्धा जसे तयार केले होते, त्याचे शस्त्र जसे तयार केले होते, त्याने त्याचा महल जसा तयार केला होता, जे नक्षीकाम त्याने केलं होतं ते एकदम जगावेगळं होतं. विचार करा, देवाची बुद्धी किती छान आहे. हालेलुया. की प्रत्येक राज्यातला प्रांतातला प्राणी त्याने आणून ठेवला. त्याने फक्त देवाची बुद्धी मागितली आणि देवाने त्याला सगळं दिलं जे त्याने मागितलं नव्हतं. बुद्धी तर दिली. आणि काय दिलं? तुझ्यासारखा प्रतिष्ठित कोणीच होणार नाही. आज जर आपल्याला भारतात आणि भारताच्या बाहेर अख्ख्या जगात जर कोणी प्रतिष्ठित दिसतंय, तर लक्षात ठेवा, शल्मोन त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रतिष्ठित होता. का? कारण देवाकडे त्याने बुद्धी मागितली. आमेन. देवाकडे त्याने ते वरदान मागितलं. हालेलुया. जर आपण असतो शल्मोनाच्या जागी तर काय मागितलं असतं? प्रभू मला सुटकाच दे. हो की नाही? की जर प्रभूने विचारलंच तुम्हाला की काय हवंय, तर ज्ञान आणि बुद्धी लांबचा विषय झाला होता. बरोबर की नाही? आपण काय, जी आपली नीड आहे ती मागू. पण सुज्ञ पुरुष काय मागेल? पहिले देवा, जे राज्य तुम्हाला दिलंय ते सांभाळण्याची बुद्धी मला दे. हे जे शरीर तुम्हाला दिलंय ना, त्याला कसं ठेवायचं याची बुद्धी तुम्हाला दे. माझ्या आत्म्याला मी कसं जागृत ठेवू प्रभू याची बुद्धी तुम्हाला दे. तुमच्याकडे यायच्या आधी तासभर मी हेच म्हटले देवाला, माझी मदत कर की मी तू दिलेलं मंदिर तुझ्या उपस्थितीने भरून ठेव. हालेलुया. काय म्हणजे देवाच्या उपस्थितीशिवाय जगात कोणतीच गोष्ट सुंदर नाही. हालेलुया. आम्ही येताना एक गीत ऐकत होतो. पुन्हा एकदा त्या एदेन बागेत मला घेऊन चाल प्रभू, त्या पहाटेच्या वाऱ्यामध्ये मला तुझा चेहरा पाहायचा. हो की नाही? किती जणांना आवडेल हे? की काश ते दिवस येऊ दे देवा, त्या एदेन बागेत जसे आदाम आणि हवे पहाटेच्या सुसाट्याच्या वाऱ्यात तुला पाहत होते, तसं मला तुला पाहायचं.
ज्ञान, बुद्धी. आणि विचार करा, त्याचं महल, त्याचे नौकर, त्याचे स्वयंपाक बनवणारे, त्याच्या जेवणाचा खर्च किती होता डेलीचा? 2.5 लाखाच्या वर. किती? 2.5 लाखाच्या वर. आज आपला इयरली इन्कम असतो. कोणी दिलं त्याला एवढं? देवानीच्या देवावर आता तुम्ही विश्वास ठेवून बसल्या. हालेलुया. आणि देव पक्षपात करत नाही. आपलं चुकतं, आपण बुद्धी मागत नाही. Praise the Lord. आणि ती चकित झाली, ती निघून गेली, वाह दिली. शल्मोनाने तिला किती सोनं दिलं, काय काय दिलं, आणि ती गेली. हालेलुया. आणि खूप सुंदर भवन त्याने परमेश्वरासाठी बांधलं. त्याची कीर्ती जी आहे दूर दूर पर्यंत पसरली. हो की नाही? इतकी काम करते देवाची बुद्धी. पण ऐका, शल्मोनाच्या जीवनात एक असा काळ आला जिथं त्याने माती खाल्ली. कशी? प्रत्येक राज्यात शांती असावी म्हणून प्रत्येक राज्याची एक बायको करून. हा? आता तुमच्या पुण्याचे नाव सांगा. हे वाकडची एक केली, राहटणीची एक केली, हा, काळेवाडीची एक केली. मी आणि आशिष आम्ही गाडीतून येतो आणि पुण्याची नाव ठेवले कोणी असतात. तुम्हाला नाही का विचार पडत? हालेलुया. सांगा अजून कुठली? म्हणजे एक नाशिकची केली, एक पुण्याची केली, एक मुंबईची केली, एक तमिळची केली, एक कर्नाटकाची केली, सगळीकडच्या एक एक. कोणी? या बुद्धिमान माणसाला. आपलं काय होतं माहिती का? देवाच्या बुद्धीने सुरुवात करतो, पण मध्येच आपली बुद्धी पण लावतो. हसा पण विचार. सुरुवात देवाच्या आज्ञेने, आणि मध्येच काय होतंय? आपल्या आत्म्याने. हो ना? बलामने काय केलं? देवाच्या आत्म्यानेच आपल्या आत्म्याचं काम केलं. अभिषेक देवाचा, काम आपल्या मनाचं. खूप लोक करतात असं. हा? मग अशांची गाढवी येऊन बोलते. हालेलुया. हालेलुया. आणि मी देवाला धन्यवाद देते, मी ती गाढवी नाही. काय वाजवल्या पाहिजे. एवढं शॉक नाही व्हायचं. हालेलुया. हालेलुया. मला लोक म्हणतात ना, बाई तू प्रचार करू नको. मी म्हणते बाई नाही, मी ती बलामाची गाढवी नाही. तुम्ही देवाचं ऐकलं नाही, मग गाढवाद्वारे आता देव बोलतोय. हालेलुया. मला काय वाटत नाही असं बोलायला. हालेलुया. त्याच गाढवावर येशू बसले, जे झावळ्या येशूसाठी टाकत होते, जे कपडे येशूसाठी टाकत होते, त्याच्यावर पाय गाढवाचेच पडत होते. आमेन. आमेन. किती जण तयार आहे यासाठी की तुमच्या पाठीवर येशूला घेऊन जा. आमेन. आमेन. प्रत्येक प्रांताची एक बायको करून आणली. त्याने विचार केला नाही की ह्याच्यात देवाची इच्छा आहे का नाही. प्रत्येक ठिकाणी. आणि काय झालं? काढूया आपण पहिले राजे 11. एक पासून. शल्मोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अमोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. कुठली कुठली? अमोनी, अदोनी, बदोनी, हित्ती, परिज्जी, यबुसी, सिदोनी. सिदोनी. बोलले ना की वाकड.
नोंदी नसली पाहिजे. आमेन. देवापेक्षा कोणती गोष्ट तुमच्यासाठी अति महत्वाची नसली पाहिजे. हालेलुया. आणि याने परमेश्वराने आज्ञा दिली नव्हती का? शल्मोनाकडे शास्त्र नव्हतं का की तू या ठिकाणच्या बायका करून आणू नको? पण त्याने ऐकलं का ते? त्याने काय केलं? त्याच्या राज्यात यरुशलेम मध्ये शांती असावी म्हणून ते केलं. कधी कधी आपण देवाच्या नावाखाली आपलीच पोळे भासतो. सेम शल्मोनाने केलं. काय केलं? यरुशलेम मध्ये युद्ध नको, यरुशलेम मध्ये गडबड नको म्हणून सगळ्या ह्या बायका त्याने करून आणल्या. आपल्याला वाटतं प्रभू मध्ये आल्यानंतर त्या सुधरतील, यरुशलेमची प्रतिष्ठा पाहिल्यानंतर त्या सुधरतील. असं होत नाही. जे समोर दिसतंय लग्न करताना जसा स्वभाव आहे, जसं आहे ते अजून बिघडल, ते सुधारणं मुश्किल आहे. म्हणून त्या गोष्टीत जरा काळजी घ्या. मॅरेज बाबतीत काळजी घ्या, लग्ना बाबतीत काळजी घ्या. ज्यांचं झालंय त्यांचं झालंय, ज्यांचं नाही झालं त्यांनी हे जास्त ऐका. हालेलुया. आणि गडबड कुठे झाली? ना प्रेम. बाबा सांगतं त्याचं प्रेम बसलं, त्याला आवडल्या त्या. प्रत्येक आपल्याला आवडणारी गोष्ट देवाच्याच इच्छेत राहील असं समजायचं नाही की शायद ये प्रभु की ओर से होगा, शायद ये प्रभु की ओर से होगा, ये प्रभु की ओर से. जो प्रभु की ओर से होगा वो प्रभु खुद आपको दे देगा. स्वतः दे देगा. त्याच्यासाठी तुम्हाला लढवून जायची गरज नाही. आमेन. याचा अनुभव मी घेतला आहे. शल्मोनाने मंदिर बनवलं, खूप भव्य मंदिर बनवलं, पण स्वतःच्या मंदिराची काळजी त्याने घेतली नाही. सर्व लक्षणीय गोष्टींपेक्षा तू आपल्या हृदयाचं रक्षण कर असं शास्त्र सांगतं. आणि शल्मोनाचं हृदय भटकलं. त्याने देवाला न विचारता निर्णय घेतले. आज किती लोक असतील बरं जे देवाला न विचारता निर्णय घेत असतील? जरा जपा. आमेन. असं लिहिलेलंच नाहीये की शल्मोनाने देवाला विचारलं, परमेश्वरा ही यबूसीची बायको आणू का? ही परजीची आणू का? इकडची आणू का? नाही विचारलं. त्याने काय केलं? त्या राजांशी त्याचे संबंध चांगले असावे म्हणून प्रत्येक प्रांतातली एक एक करून आणली. आणि हे देवाला आवडलं नाही. हे परमेश्वराला आवडलं नाही. आणि मग देवाला राग येतो की माझं घर जे प्रार्थनेचं घर होतं शल्मोना, त्याला तू लुटारूची गुहा करून टाकली. सुरुवात शल्मोनाने बुद्धीने केली. देव किती खुश असेल की नाही? वाह शल्मोना, काय भवन बनवलंस. चल तुझं भवन मी माझ्या भवनापेक्षा अधिक मोठं करीन. शल्मोनाचं घर त्याने देवाच्या भवन बनवण्यापेक्षा कितीतरी मोठं होतं. तुम्ही देवासाठी एक करा, देव तुमच्यासाठी 10 करेल. हालेलुया. प्रत्येक बाबतीत. पण एका बाबतीत देवाला त्याचा निर्णय आवडला नाही. त्याने त्याच्या हृदयाचं रक्षण केलं नाही. पुढे काय झालं? ह्या राष्ट्राविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांस सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवाकडे वळवितील. तुमची मने वळवतील, आपल्या देवाकडे वळवतील, मूर्तींकडे वळवतील. आता मूर्ती फक्त स्टॅच्यू नाहीये, मातीची मूर्ती नाहीये. आज आता बसलेले असताना तुमच्या देखील मने अनेक मूर्त्यांकडे वळाली आहेत. वळू शकता, हो की नाही? हो की नाही? कैलासिक राज 3 अध्याय 5 वचन. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जातकर्म, अमंगळपणा, काम
वासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. परत वाचूया, सगळे मिळून वाचूया. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे कामकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. याला काय म्हणावे? याला काय म्हणावे? जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये देवाचं स्थान घेत आहे ती सध्या तुमची मूर्ती आहे. तुम्ही म्हणता अरे नाही, आम्ही आयडल वर्शिप करत नाही. आपण का नाही करत? कारण मनुष्य देवाला नाही बनवू शकत. बनवू शकतो? नाही बनवू शकत. आपण एवढे पवित्र नाही की आपण देवाला घडवू. देवाने माणसाला घडवलं, त्याच्या प्रतिरूपाचं घडवलं. आमेन. तर पृथ्वीवर तुमचे जे अवयव आहेत, अमंगळपणा, काम वासना, कुवासना, लोभ, मूर्तीपूजा, हे सगळे ज्या मूर्तीपूजेसारखे आहेत, त्याला तुम्ही काय करा? जीवे मारा. आता कोणी म्हणाल मी तर काम वासना करत नाही, मी कुवासना करत नाही, मी अमंगळपणा करत नाही. तुम्हाला माहिती ना तुम्ही काय करताय? तुम्हाला माहिती जर तुम्ही एखाद्याबद्दल गेले वर्ष झाला राग ठेवलेला आहे डोक्यात, त्याची तुम्ही मूर्ती बनवली आणि ती देवापेक्षा जास्त मोठी होऊन तुम्ही त्याची रोज पूजा करत आहात. तुम्ही जर एखाद्याला अजून क्षमा नाही करू शकलेले, ती मूर्तीची जागा घेऊन टाकली आहे त्यांनी. तुम्ही झालं एखाद्याला अजून जी गोष्ट तुम्ही करायला हवी होती ती केलेली नाहीये. जी देवाची इच्छा तुम्ही पूर्ण करायला हवी होती ती केलेली नाहीये. प्रभूने तुला किती दिवसापासून सांगितलंय की जा ही गोष्ट माझ्यासाठी तू कर, पण तू करत नाहीये. म्हणजेच त्या स्वभावाने तुझ्या जीवनात मूर्तीची जागा बनवली आहे. होऊ शकतं शल्मोनासारखी सुरुवात आपण चांगली केली आहे, पण आपण देखील शल्मोनासारखी आपली बुद्धी लावली असेल. आता आपल्याकडे काय कोणाची हिंमत नाही 1000 बायका करायची. नाही करू शकत ना शल्मोनासारखं. पण आपण 2000 गोष्टी हृदयात ठेवल्या, त्या तेवढ्याच व्हॅल्युएबल आहे. आमेन. त्या तेवढ्याच असू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे, अशा वेळेस परमेश्वर म्हणतो पहिले माझं मंदिर जे आहे ते स्वच्छ कर, जे तुझं हृदय आहे. काय येतो देवाला? राग. तुम्ही म्हणता परमेश्वरा अजून माझ्या जीवनात ही गोष्ट का नाही होते? परमेश्वर म्हणतो पहिले ते मंदिर स्वच्छ कर, म्हणजे मी येईल, माझी उपस्थिती तुझ्या हृदयात राहील. कळत आपण जे लोक आज जगात नाहीये त्या लोकांविषयी सुद्धा राग ठेवलेला आहे मनामध्ये. आमेन. मी नुसतं राग नाही म्हणत प्रियांनो, कोणतं पण पाप, कोणती पण गोष्ट जी देवाची उपस्थिती तुमच्या लाईफ मधून काढून टाकते, ती आज मूर्तीची जागा घेते. आणि देवाचं हृदय रडत आहे की माझ्या मुला, मी तुला ह्यासाठी नाही बनवलं की तू अशा मूर्त्या तुझ्या हृदयात ठेवावेस. होऊ शकतं देवापेक्षा पैशाने जास्त जागा घेतली असेल तुमच्या हृदयात. मग जातो ना मी 15 दिवसात एकदा प्रार्थनेला, मग जातो ना मी महिन्यात एकदा, असं दशमांश पेटतो ना. देवाला तुझं हृदय लागतं. जेव्हा जेव्हा देव तुला बोलवल तेव्हा तेव्हा तू देवाच्या मंदिरात उभा राहा. जेव्हा जेव्हा देव तुला हात मानल तू देवाच्या मंदिरात उभा राहा. अशा किती मूर्त्या आपण आपल्या जीवनामध्ये बनवल्या असतील. आपल्याला हे कळलं पाहिजे. पटकन क्षमा करायची. दिवस उगायचा आज क्षमा करून मोकळं व्हायचं. क्षमा करणं म्हणजे परत जाऊन ती चूक करणं नाहीये. क्षमा करा आणि पुन्हा ते करू नका. आज किती लोकांच्या हृदयामध्ये अशा मूर्त्या आहेत, त्या पापाच्या मूर्त्या ज्यांची तुम्ही देवाकडे क्षमा नाही मागितली, ते कबूल नाही केलं. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीची
क्षमा मागत नाही, ती गोष्ट तुम्ही कबूल करत नाही, दया कशी होईल? कारण दावीद राजा सांगतो, रोज रात्री देवा माझा पाप मला टोचणी लावायचं, रोज माझे विचार मला झोपू देत नव्हते, कारण मी माझ्या अपराधांची क्षमा मागितली नव्हती. पण ज्या क्षणी मी तुझ्या पुढे नम्र झालो तेव्हा तू माझ्यावर दया केली. किती मूर्ती असतील, कोणाच्या मूर्त्या असतील प्रार्थना न करणारी मूर्ती. हो, तुम्हाला माहितीये जेव्हा शलोमोनाने देवाचं घर बनवलं होतं ना, स्वर्गात फार आनंद झाला. पण त्याच्या एका चुकीमुळे देवाच्या वेदीच्या बाजूला प्रत्येक परदेशीय मूर्त्यांची वेदी तयार झाली. शास्त्रातली ही म्हणायची, माझी पण वेदी तयार करा, मी या गावात आली, ती पण वेदी तयार करा. ती म्हणायची, मी या गावात आली, ती पण वेदी. दुसरी म्हणायची, असंच करा. तिसरी म्हणायची, आता 1900 कितीतरी. बरं दिसतं काय? आपल्या वेदीचा विचार करा. आज देवाची वेदी आपण बनवली, आज आपण विश्वासणारे आहोत, आज प्रभूला मानणारे आहोत, पण कळत कळत शल्मोनासारख्या अनेक वेद्या आपण बनवल्या असतील. पैशाची वेदी असेल, कोणाला क्षमा न करण्याची वेदी असेल, रागाची वेदी असेल, निंदेची वेदी असेल, खरंच पापाची वेदी असेल, वासनेची वेदी असेल, आज त्या वेद्या तुटल्या पाहिजे. इतका बुद्धिमान शल्मोनाकडनं आपल्याला काय शिकायला मिळतं माहिती? तू जशी सुरुवात करतोस ना, तुझा अंतही तसाच राहते. आज जर तू भक्कम विश्वासात उभा आहेस, तुझा अंत पण भक्कम विश्वासात राहू दे. अजिबात घाबरायचं नाही. किती संकट येऊ, किती निंदा करो, कितीही विरोध करो, ख्रिस्त देव आणि तारणारा आहे आणि तो राहील. हालेलुया. अजिबात मागे वळून पाहायचं नाही. कोणी तुमचं मन किती भटकवलं तरी शास्त्राचं वचन आठवायचं, दुसरा सुसमाचार नाही. आकाशात आणि पृथ्वीवर एकच नाव आहे तारणारं, ते नाव आहे. जोरदार बोला. देवाला धन्यवाद. हेजिकेल 14:6. यास्तव इस्रायल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, मागे फिरा, आपल्या मूर्तीपासून फिरा आणि आपल्या सर्व अमंगळ कर्मापासून तोंडे फिरवा. आमेन. आमेन. मूर्ती म्हणजे पुतळे नाही. जी गोष्ट आज देवापेक्षा तुमच्या जीवनात जास्त महत्वाची झाली आहे ना, ती आज तुमची मूर्ती आहे. तो तुमचा जॉब असू शकतो, तुमचा पती असू शकतो, तुमची पत्नी असू शकते, तुमचं घर असू शकतं, तुमचं सोनं असू शकतं, तुमचे कपडे, तुमची फॅशन, तुमचा राग असू शकतो, तुमचा स्वभाव असू शकतो. जी गोष्ट आज देवापेक्षा जास्त आली, उठल्या जी व्यक्ती खटकते ना तुम्हाला, ती तुमची मूर्ती बनली. उठल्या जो विचार तुमच्या हृदयात देवाला सोडून काय आलं पाहिजे, देव जर येत नाहीये की उठले तुम्ही, अरे आज चला मी फ्रेश होतो पहिले आणि बायबल वाचतो, देवाजवळ बसतो, असा जर विचार येत नाहीये आणि उठल्या तुम्हाला दुसरेच विचार येत आहे, आज लाईट बिल भरायचंय, आज मटणच आणतो, आज मी बाहेर जातो, आज त्याचा बेतच पाहतो, म्हणजे या मूर्ती आहेत आपल्याची.
ह्या आपल्याला काढायच्या आहेत. हेजेकिएल म्हणतो पश्चाताप करा, तुमचे मन वळवा आणि ज्या गोष्टी आज देवापेक्षा जास्त जागा घेतली आहे ना त्या काढून टाका. त्या मंदिरामध्ये लोक आराधनेसाठी येत नव्हते तर कबूतर विकायला येत होते. त्या मंदिरामध्ये लोक देवाला पाहायला येत नव्हते तर मोल भाव करायला येत होते. काय रे तुझा कबूतर कितीचा घे ना, एक रुपयाला 2 कबूतर. तेव्हा दिनार काय चालायचे ते चालायचे. तर लगेच तो तिकडून म्हणायचा तिकडे 1 रुपयाला नाही, इकडे 8 आण्याला 2 देतो, घे घे घे. मग तो तिकडे पळायचा आणि ते कबूतर कोणाला चढवणार? देवाला. मोल भाव केलेले. मग कोणी आंधळे लंगडे, कोणाचा डोळा फुटलेला, कोणत्या मेंढराचा डोळा फुटलेला, कोणत्या मेंढराचा पाय गेलेला कमी किमतीत घ्यायचे आणि देवाला चढवायचे. म्हणजे काय? संपूर्ण अंतःकरण नाही, अर्ध्या मनाने, अर्ध्या अंतःकरणाने देवाकडे यायचे लोक. आज मी म्हणते येशूच्या नावात तो ख्रिस्ताचा आत्मा इथे या क्षणी उतरो जो त्याला संताप आला आणि त्याने त्या सगळ्या वेद्या मोडल्या ज्या त्याला आवडल्या नाही. तुमचा आमेन लय छोटा होता. हालेलुया. आणि जसे ते गेले ना सगळे विक्री करणारे ते लोक जेव्हा गेले ते विचार गेले तेव्हा मंदिरात खरी उपस्थिती आहे. आणि काय झालं? सामर्थ्य वाहू लागलं, लंगडे चालायला लागले, आंधळे पाहायला. कळत न कळत किती मूर्त्या ठेवल्या असतील माहिती. कळत न कळत आपण पण शर्मण्यासारखी सुरुवात तर फार बुद्धीने केली असेल, पण किती वेद्या बनवल्या असतील माहिती नाही. मूर्ती म्हणजे पुतळा नाही. ज्या गोष्टींनी आज देवाची जागा घेतली आहे की अगदी तुम्ही देवाचं पण ऐकायला तयार होत नाहीये, ती तुमची मूर्ती झालीये आणि ती तेवढीच घातक आहे जेवढी मूर्ती घातक. आमेन. आणि मग परमेश्वर अशा स्थितीत काम करू शकत नाही. देवाला पहिले ते काढावं लागेल. आज तो पश्चाताप करा, ज्याला क्षमा केली नाही त्याला क्षमा करा. काय करायचंय राग घेऊन? तुम्हाला कोणी क्रुसावर चढवलं का? पण येशू चढला तरी सुद्धा दोष नाही दिला की देवा यांची काही चुकी नाही, ना क्षमा करा. जोपर्यंत आपण कोणाला क्षमा करत नाही आपल्या देखील पापाची क्षमा होत नाही. लिहिलं ना? आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, केली अपराधांची तू आमच्या कर. आमेन. आमेन. का ते फुकट ओझं घेऊन चालायचं? ते देवाला द्यायचं. कोणी तुम्हाला दुखवलंय, कोणी तुमची निंदा केलीये, कोणी तुम्हाला घालून पाडलंय, कोणी तुमची प्रभूमुळे तुमची निंदा केलीये, हे तुमचं युद्ध नाहीये. देवाला सोपवा आणि देवाचं ओझं घ्या. जे आराधनेचं ओझं आहे, जे प्रार्थनेचं ओझं आहे ते घ्या. ते हलकं आहे. हालेलुया. तुमच्या जीवनाचं जड ओझं देवाला देऊन टाका. तो आता या क्षणी खुशीने घ्यायला आपल्या हृदयाचं, आपल्या हृदयरूपी घराचं आज परिवर्तन होऊ दे. आज ते परिवर्तन होऊ. एक स्त्री होती, सतत आजारी राहायची, सतत आजारी राहायची. मला किती वेळ देता तुम्ही? 10 मिनिटं देता? तुम्ही घरून मस्त चहा बी पिऊन आले, मी नाशिकवरून आले. मी काही रात्रभर पण शिकवलं. आमेन. आमेन. मी नाही, देव. आमेन. कुठे होतो आपण? ती सतत आजारी, काही ना काही दुखायचं, काही ना काही दुखायचं, काही ना काही दुखायचं. ती एकदा प्रार्थनेला आली देवाच्या दासाजवळ आणि तिच्यासाठी प्रार्थना करतोय. ती बरीच होत नाही, ती बरीच होत नाही, ती बरीच होत नाही. असं बोलले नेमकी काय प्रॉब्लेम असेल हिचा? ही का बरी होत नाहीये? ही का बरी होत नाहीये? एकशी तिला विचारलं, तू असं कोणाला हृदयात ठेवलंय का ज्यांनी तुला खूप दुखवलं? ती म्हणे हो.
माझ्या सासूनी मला खूप दुखवलं. आता सासू सुना इथे बसलाय तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका की माझ्या सासूनी मला फार दुखवलं आणि मी तिला क्षमाच नाही करू शकत. ते बोलले कुठे आहे तुझी सासू? ते गेल्या देवाघरी. रिअल स्टोरी आहे, रिअल स्टोरी. ती ते क्षमाच करू शकली नाही. कशी नाही माहिती का? घरी चुकून मैत्रीण आली, माझी सासू इतकी अशी होती ना, तुला काय सांगू, असं सांगू तसं सांगू. जी आली का नाही तिला, माझ्या सासूने मला एवढा त्रास दिला, रडायचं, सांगायचं, स्वतः दुःखी व्हायचं, दुसऱ्यांनाही आपला दुःखाचा आत्मा द्यायचा. मेलेल्या सासूच. मी काय झाली ती तिच्या जीवनातली मूर्ती, ती रोज त्याची पूजा करत होती. आज कर्जाबद्दल तुम्ही रोज बोलत असाल, याचे द्यायचे, त्याचे द्यायचे, ह्याचे द्यायचे, त्याचे द्यायचे, तुम्ही काही करत नाही, असं काही करत नाही. ही मूर्ती आहे. प्रभू म्हणतो ते ओझं घे माझ्यावर टाक, वळा तिथून, मन वळवा तुमचे तिथून, माझ्या मागे लागा. एखाद्या मुलाच्या जीवनात आज मुलगी मूर्ती असेल, मम्मीला म्हणतो आलो मी प्रार्थना करून, दुसऱ्याच प्रार्थनेला भेटायला गेला. मम्मी आलो मी स्तुती करून, दुसऱ्या स्तुतीला भेटायला गेला. कसा आपण विचार करा. एखादी म्हणत असेल आली मी सुसमाचार देऊ, दुसरा सुसमाचार घेऊन गेली. तुम्ही पण म्हणत असाल आलो 5 मिनिटात. कोणी आमच्या तिकडे आहेत असे नाशिक असे सरळ जातात, 5 मिनिटात असे वाकडे येतात. काय होतं काय कळलं ना? ज्याचे कान आहे त्याने त्याचा वापर करा. हालेलुया. कोणी जागा घेतली असेल माहिती नाही. आज देवाची जागा आपण कोणाला दिली असेल काय फायदा नाही. तो शलोमोन बोलला, ज्याने राज्याची प्रांताची प्रत्येक सुंदर व्यक्ती करून आणली, ज्याला पैशाची कमी नव्हती, ज्याच्या मेजावर लाखोचं जेवण ठेवलं जायचं, ज्याच्या घरामध्ये महलामध्ये इतका मोठा महल आजवर कोणत्या राजाचं नव्हतं तेवढं शलोमोनाचं होतं. सुंदर सुंदर त्याला वस्त्र होती, पण त्याचं हृदय, आता त्या हृदयाने शांती कमवली होती. हे कधी होतं? हे कधी होतं? जेव्हा तुमचं प्रार्थनेचं घर लुटारूंची गुहा होतं ना, तेव्हा ती शांती निघून जाते. आणि असा तळमळतोय आता तो. कसा तळमळतोय? तो म्हणतो अत्तराच्या बाटलीत माशी पडली तर अख्खं अत्तर नसतं. वाचलं का उपदेशामध्ये? कारण त्याचं जीवन सुगंधी अत्तरासारखं होतं, पण शैतानी रूपी माशी त्या अत्तरात पडली हे त्याला समजलं होतं. त्याची बुद्धी अत्तरासारखी सुगंधित होती, पण माशीने येऊन घाण केली. वाचा, उपदेशक वाचा. त्याने लिहिलेले, त्याने काय उपदेश दिले ते वाचा. ते उपदेश त्याने त्या तळमळत्या हृदयात लिहिले की मी काय केलं, व्यर्थ हो व्यर्थ, सगळंच व्यर्थ. कोण म्हणतोय? शलोमोन म्हणतोय. कोण शलोमोन? आज तुम्हाला फार, बापरे देवा, माझी जर आज कर्ज गेलं तर मी अख्ख्या मनाने तुझी स्तुती करीन. तुम्ही म्हणजे देवा आज मला सुंदर घर दे, आज मला सुंदर गाडी दे, नोकरी दे, मुलगी दे, लग्न होऊ दे, हे परमेश्वरा मला आरोग्य दे. पण तुम्हाला सांगू, शलोमोनाकडे सगळं होतं,
शर्मोन, आज जवान लोक, तुम्हाला वाटतं आज चांगली सेटल लाईफ पाहिजे. शर्मोनाची लाईफ सेटल होती. रिचेस्ट पर्सन, कशाची कमी नाही, घेणारा नाही तर देणारा होता. पण त्याने चूक केली, त्याने त्याच्या हृदयाचं रक्षण केलं नाही. आवडलं का देवाला ते? देव म्हणाले, ए शर्मोना, ते तू बांधलेलं मंदिर तिकडेच ठेव, मला तुझं ते मंदिर पाहिजे. मला नको ते नक्षीदार, ते बेलबुटेदार तू बनवलेले दरवाजे, मला नकोय ते. मला मी बनवलेल्या घरात राहायचंय. कोण बोलला? देव बोलला. देवाने पाहिलं कुत्र, मांजरी, वाघ, सिंह, नद्या, डोंगर, झाडं, फळं, तारे, सूर्य, पण संगती करायला कोणी नव्हतं तर त्याने माणूस बनवला. कसा बनवला? असा तसा नाही, त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा बनवला. आणि काय केलं? स्वतःचा जिवंत श्वास फुकला. रोज यायचा एदेन बागेमध्ये भेटायला, रोज पाहायचा आदामाला आणि आदाम हवा देवाला. रोज बघायचे, रोजची संगती, रोजची प्रार्थना, रोज देवाबरोबर बोलणं व्हायचं. पण हवेने हृदयाचं रक्षण केलं नाही. ते फळ तिच्यासाठी मूर्ती बनलं आणि त्या फळाची सुंदरता पाहून रोजच्या देवाची सुंदरता ती विसरून गेली. सेम होतो आपल्या बाबतीत. तात्पुरतं फळ पाहतो, तात्पुरते आशीर्वाद पाहतो आणि देवाच्या आशीर्वादांना विसरतो. काय तो म्हणे? मनाला चांगलं दिसलं, विचाराला चांगलं वाटलं. तुमचं मन आणि तुमचे विचार काही उपयोगाचे नाही. अशा वेळेस देवाची सुंदरता आठव. अशा वेळेस देवाच्या उपस्थितीला आठव, त्या प्रेझेन्सला आठव. जर आज मी ही चूक केली तर कदाचित देवाचा आत्मा मला सोडून जाऊ शकतो. याची भीती धर की नाही देवा, ही जर चूक मी केली, आज या गोष्टीला मी जर प्रथम स्थान दिलं तर तू मला सोडून जाऊ शकतो. याची भीती धरा. भय बाळगा, देवाच्या उपस्थितीची आवड धरा. रोज परमेश्वराला म्हणा, ठेव माझ्यावर विश्वास देवा, मी नाही तुला सोडून जाणार. रोज परमेश्वराला बोला. काय त्यानेच बोलावं का मी तुझ्यावर प्रेम करतो? तुम्ही पण रोज देवाला बोला, मी तुझ्यावर प्रेम करतो देवा, मी तुझ्या आज्ञा पाळायला तयार आहे देवा. मग बघा परमेश्वर तुम्हाला कसा उखाड्यातून उचलून अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. जे तुम्ही कधी विचार नाही केला ते देव तुमच्या समोर आणतो. कधीच नाही. आम्ही प्रभूसाठी मार खाल्ले, आमचे रक्त पडले, हड्ड्या दुखल्यात. नाशिकमध्ये अशी घटना नव्हती घडली कधीच. ती ऐतिहासिक घटना आमच्या परिवारात घडली फक्त ख्रिस्तामुळे. त्याच्यावर प्रेम होतं ना, त्याचा चेहरा पाहिला होता, विसरू शकत नव्हतो देवा. वडिलांना मारलं, आईला मारलं, कलिस्याला मारलं लोकांनी. का? तर म्हणे जात आणि धर्म बदलले. माझे वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पूर्ण डोक्याचं ऑपरेशन झालं. कितीतरी लोकांचे हात पाय तुटले, रॉड लावले दास त्यांना. मी जान जवान, माझी लहान बहिणी घरी आणि कितीतरी 7-8 किलोमीटर फाटलेल्या कपड्यांनी चालत 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 शुद्ध जय. कारण काय माहित नव्हतं देवामध्ये, आम्ही नवीन होतो. शुद्ध जय करत घरापर्यंत पोहोचलो. ते पाऊल प्रत्येक देवाने मोजले. आज अख्ख्या महाराष्ट्रात पाऊल पडतोय. असं घडत नाही. अनेक मूर्त्या समोर आल्या, अनेक समस्या समोर आल्या, अनेक लालच समोर आली. पण माझ्या वडिलांनी ठरवलं मी आणि माझं घराणं देवाची सेवा करेन. हालेलुया. कायची भीती
ख्रिस्ती हो. हालेलुया. आता जगणं पण ख्रिस्त आणि मरणं ख्रिस्ताला तुमचं हृदय त्याचं घर आहे आणि देवालाच तुमच्या हृदयात राहू द्या. आज त्या वेद्या मोड्या वेद्या देवाकडे नाहीत. नको ते आपल्याला जे देवाची जागा घेतात. मी तुम्हाला लिहून देते ते सगळं येईल ज्याची तुम्हाला गरज आहे. सगळं सगळं येईल. हालेलुया. अनुभव आहे. विश्वासाने बोलते कारण घडलंय. हालेलुया. ख्रिस्तासाठी उभे राहा. आत्म्यात उभे राहा. पवित्रताहीत उभे राहा. प्रभूसाठी काही करायला तयार राहा. काही पण. आमेन. कोणी दुखवलं असं द्या क्षमा करून. काय करायचं आपल्याला? ते ओझं देवाचं आहे. कोणी तुम्हाला दुखवलंय तर मलाही खूप दुखवतात लोक. मी प्रभूला सोपवते. आमेन. प्रभूवर टाकते. प्रभू हे तू पाहून घे. मी तुझा विडा उचललाय. तू माझा उचल. हेच करा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये. हे प्रभू हे सगळं युद्ध तू पाहून घे. हे माझं नाहीये. हे कर्ज माझं नाहीये. हा आजार माझा नाहीये. याचा मी नाकार करतो. हा विरोध माझा नाहीये. तू माझा आहेस. तुझी शांती माझी आहे. आणि माझ्या हृदयात फक्त तूच असलं पाहिजे. हे विक्री करणारे आज येशूच्या नावात घालून टाका. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. शर्मनाने पश्चाताप केला आणि मरण पावला. पश्चातापच आज सगळं म्हणून त्यांना घालू शकतो. त्याला कळालं तेव्हा मी लई चुकलो नाही. खूप चुकलो. निवांत टेरेसवर गेला शल्मोन. सगळं पाहिलं. चुका आठवताय. सगळंच रडतोय. तुम्ही मला म्हणशाल असं बायबल मध्ये लिहिलंय का? देवाने एक वरदान दिलंय. मी ते बघू शकते. सगळं पाहिलं. दूर बनवलेलं भवन पण पाहिलं. त्याने बनवलेलं. त्या छोट्या छोट्या वेल्या पण पाहिल्या. स्वतःचं घर पाहिलं. स्वतःला पाहिलं. आणि मग बोलला व्यर्थ हो व्यर्थ. सगळं व्यर्थ. मनुष्याचं कर्तव्य ते काय की त्याने देवाचं भय धरावं. शेवटच्या क्षणाला त्याने देवाचं भय धरलं. क्षमा मागितली. आणि देवाचं भयच ज्ञानाचा प्रारंभ. ज्ञानाची सुरुवात ज्ञानाने संपली. हालेलुया. हालेलुया. एकदम शांततेने आपले नेत्र बंद कर. देवाला गुडघ्यावर यायचं. गुडघ्यावर काय क्षमा मागायची मागा. काय धन्यवाद द्यायचा द्या. आज ते घर खाली करा जे लुटारून निघालं. घुटनों से ऊंचा कमर से भी ज़्यादा तुझ में रोए ख्वाहिश मेरी. घुटनों से ऊंचा कमर से भी ज़्यादा तुझ में रोए ख्वाहिश मेरी. प्रभु तेरा प्रेम तेरे समान रहता सदा एक समान. हर हाल में वो कभी बदलता नहीं. देवाचं प्रेम कधीच बदलत नाही. काल तू पवित्र होतास तरी पण होतं. काल तू पापी होतास तरी पण होता. आजही त्याचं प्रेम तुझ्यावर तेवढंच आहे.
तुला देवाशी झटक्यात कनेक्ट करेल. जर तुम्ही दूर असाल तर एक क्षमा मागा, हे प्रभू क्षमा कर, किंवा एखाद्याला क्षमा करून टाका ज्याने आज तुमची जागा घेतलीये, देवाची जागा घेतलीये. ती गोष्ट आज सोडा जी देवाला आवडत नाहीये. ये प्रभू, तो जो राग तुला आला होता ना, तो आज आमच्यावर व्यक्त कर आणि आमच्या जीवनातले सगळे नको ते कारभार काढून टाक देवा. जहाँ तू चाहे ले चल. प्रभू थाम लेन हाथों को मेरे, जहाँ तू चाहे ले चल. बैठा देखता रहूं. अपेक्षा करा की देवा मला भेटाच, मला बोलाच, मला घेऊन चल त्या एदेन बागेत जिथे तू यायचंस. तुमचा आवाज खूप कमी आहे. मुख उघडा, देवाला धन्यवाद द्या, प्रार्थना करा, पश्चाताप करा. आज नासवतकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करते. सर्व शैतानी वेद्या मी तोडते येशूच्या नावात. सर्व शैतानी वेदी, अंधकाराची शक्ती, सर्व अधोलोकाचे फाटक आज बंद करते मी. ज्या गोष्टींनी देवाची जागा घेतली आहे त्या गोष्टी आज जळून राख होत आहे येशूच्या नावात. बोला हो, तुमच्या देवाची बोला. जा प्रभू जवळ जा, रडा त्याच्या जवळ की देवा तूच मला महत्वाचा आहेस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. माझं घर तुझ्या उपस्थितीने भर परमेश्वर. मला भर प्रभू, ते सगळं ते काढून टाक, ती घाण काढून टाक जी आज तुझी नाहीये. मी तुझ्या जवळ येत आहे परमेश्वरा. मला तुझ्या उपस्थितीत चालायचंय, जसा हा लोक तुझ्या उपस्थितीत चालला. Thank you, Jesus. मी क्षमा करतो ज्यांनी मला दुखावलंय पिता. मी क्षमा करते प्रभू ज्यांनी मला दुखावलंय. मी ते आठवते देवा, ते आठवतो की तू माझ्या कितीतरी पापांची क्षमा केली आहे. मला ते हृदय दे जे फक्त तुझ्याकडे पाहतं. ये माझ्या प्रभू, तुझा आशीर्वादाचा हात, तुझ्या सांत्वनेचा हात, तुझा अभिषेकाचा हात तुझ्या लोकांवर येऊ दे. ते महिमेचे ढग, ते बादल यांच्यावर येऊ दे परमेश्वर. तुमचं जीवन इथून पुढे महिमामय होत आहे प्रिय. तुमचे मार्ग उघडले गेले आहेत येशूच्या नावात. तुमचे सर्व मार्ग उघडले गेले आहेत. शास्त्र सांगतं, मी तुला दाविदाच्या घराण्याच्या किल्ल्या दिल्या आहेत. तू जे उघडशील ते उघडलं जाईल, तू जे बंद करशील ते बंद केलं जाईल.
येशू आहे. जे आजारी आहेत बरे होत आहे येशूच्या नावात. जे प्रॉब्लेम समस्या निघून जात आहे, रिपोर्ट चेंज होत आहे, रिपोर्ट चेंज होत आहे, मेडिकल रिपोर्ट. डोंट वरी, ऑपरेशन कॅन्सल होत आहे, हड्ड्या जुळल्या जात आहे येशूच्या नावात. माझं घर आहे प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल. आजपासून एक वेदी तयार करा. एक समय एक वेळ ती देवाची, ती देवाला द्या. तयार करा ते हृदय. ती वेदी तयार करा. आमेन. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद. प्रार्थना करो निरंतर. हालेलुया. प्रार्थना करो निरंतर. प्रार्थना करो विश्वास से. छोटी प्रार्थना विश्वास की प्रार्थना होती है. येशू काय बोलला? माझं घर प्रार्थनेचं घर आहे. माझं घर. येशू काय बोलला? तर म्हणा, माझं जीवन प्रार्थनेचं जीवन नाही. विश्वास आहे तुम्हाला? आणि मग तुमची प्रार्थना जे कार्य करेल. हालेलुया. सर्व रेकॉर्ड ब्रेक होतील तुमच्या लाईफचे. प्रार्थना करे. खटखटाओ खुलेगी. पृथ्वीवरचा आशीर्वाद. एखादा आशीर्वादित व्यक्ती किती आशीर्वादित दिसतो. विचार करा, आपल्या प्रार्थनेत एवढं सामर्थ्य की स्वर्गाचे आशीर्वाद होऊ शकतात. कशाला चिंता करायची, काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, काय घालायचं. काय बोलतो येशू? कशाला काळजी करत बसतो? एक दिवस उगणाऱ्या फुलाला मी एवढं सुंदर बनवतो, तर तुला किती छान सजवेल. कोण बोलला? येशू. आणि येशू जे बोलतो ते कधीच पूर्ण झाल्याशिवाय. हालेलुया. काय कर? हे घर प्रार्थनेचं घर बनव. आमेन. आमेन. खटखटाओ खुलेगी.
प्रेमळ पित्या मी तुला धन्यवाद देतो सुंदरच्या वचनाबद्दल. आज आमची सर्वांची तू भेट घेतली आहे प्रभू. आम्ही तुला गौरवितो माझ्या देवा. म्हणाला प्रभू आम्ही मनापासून तुझ्या दिन होत माझ्या देवा. प्रभू आमचं जीवन प्रभू ही मंडळी आम्हा सर्वांची कुटुंब माझ्या देवा प्रार्थनेची वेदी पुन्हा बांधली जाऊ. प्रभू तुझा सामर्थ्याचा अभिषेक आणि करतोय आणि आमच्या जीवनामध्ये तुझं गौरवी परिवर्तन पाहतो. तुला धन्यवाद देतो. तुझ्या आभार मानत ईश्वरचा तारणाची प्रार्थना केली म्हणतोय. सर्वसुद्ध देवाची प्रीती प्रभूची कृपा पवित्रात्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर आता आणि सदा जोडला असो. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. जोरदार टाळ्या द्या. एकदम जोरदार. हालेलुया. येशू मसीह की हालेलुया. ओके, गॉड ब्लेस यू. आपण